हीच व्हावी माझी आस हीच व्हावी माझी आस जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकवून नेली हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वारकरी वारी चुकवून नेली हरी तुका मागे हेची दाण चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दाण पंढरीचा वारकरी वारी चुकवून नेली हरी विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः नमो विठ्ठलाय राजया पांडुरंगाय नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगाय नमो पुंडलिकाय नमो चंद्रभागाय नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा जनी चरण सन्मानिया सुंदरे जगत संसारिया सुंदरे जगत संसारिया जगपाला रे कथे चावितार जगपाला रे कथे चावितार जगपाला रे कथे चावितार जगपाला रे कथे चावितार गुरु नाथ तुका पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजैव मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल दयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारणी आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभे लोका ताळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमदंडवत सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक
कीर्तनरूपी सेवा सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा अखंड नामयज्ञ सोहळा आणि आज जागर आहे, अर्थात पांडुरंग परमात्म्याकडे काहीतरी मागण्याचा दिवस आहे. आणि आजच्या या मागण्याच्या प्रकरणामध्ये, मागणीपर प्रकरणामध्ये भगवंताकडे मागणी का मागायची आहे? अरे गेली 4 दिवस आम्ही तुझं नामचिंतन केलं, गेली 4 दिवस आम्ही तुझी सेवा केली आणि या सेवेच्या बदल्यात आज आम्हाला तुझ्याकडे काहीतरी मागायचं आहे. आणि जे आज मागणार आहे उद्या काल्याच्या रूपानं प्रसाद म्हणून तुम्हाला सर्वांना मिळणार आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, मागणी प्रकरणातील आहे. मागणारे संत आहेत आणि संत म्हणजे या वारकरी संप्रदायाचे कळस आहेत. असे महान संत जगद्गुरु तुकोबार आहे. मागणी मागतात ते भगवंताकडे, पण मागण्यासाठी तेवढा अधिकार तर असला पाहिजे की नाही? मागायचं याचा अर्थ तेवढा अधिकार असला पाहिजे. अधिकाराशिवाय मागता येणार नाही. सोपं नाही, अधिकाराशिवाय मागता येणार नाही. मग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार तरी नेमका काय? काय अधिकार आहे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा? पहिल्या प्रथम जगद्गुरु तुकोबारायांची उंची आपल्याला मोजता येईल का? शक्यच नाही आणि कधीच नाही. पण असे तुकोबार आहे, मागतात खरं देवाकडं, पण मागण्यासाठी अधिकार असावा लागेल. आणि तो अधिकार म्हणजे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा, की ज्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांची ख्याती अखंड महाराष्ट्रावर पसरली जात होती, अरे कोणतरी एक बहुजन समाजातला मुलगा वेदाचं असणारं तत्वज्ञान मराठी भाषेमध्ये सर्व बहुजनांपर्यंत प्रसारित करतोय. आणि याला हा अधिकार दिला कोणी? कुणी अधिकार दिला? वेदाचं असणारं तत्वज्ञान एका बहुजन समाजातील व्यक्तीने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावं, त्याला अधिकार कोणी दिला? म्हणून जाब विचारण्यासाठी रामेश्वर भट्ट शास्त्री निघालेले. वेळ सकाळची आहे आणि भले पहाटे रामेश्वर भट्ट शास्त्री जगद्गुरु तुकोबारायांच्या दारामध्ये उभे राहिले देहूला आणि आवाज दिला, ए तुकिया! तुकोबारायांना आवाज दिल्याबरोबर ती पहाटेची वेळ होती. जगद्गुरु तुकोबाराय प्राप्त विधीसाठी घराच्या बाहेर गेलेले होते आणि त्यांची धर्मपत्नी घराच्या बाहेर आली. हात जोडून आलेल्या व्यक्तीला नमस्कार केला, वंदन केलं आणि विचारलं, जगद्गुरु तुकोबाराय प्राप्त विधीसाठी घराच्या बाहेर गेले. कोणत्या दिशेला गेले? फक्त बोट दाखवलं, या दिशेला बाहेर गेले. या दिशेला बाहेर गेले, पण आलेला व्यक्ती म्हणजे सामान्य नाही. आलेला व्यक्ती सामान्य नाही, त्याची 6 शास्त्र पारंगत असणार आहे. दशग्रंथी ब्राह्मणांपैकी एक असणार आहे. माझे रामेश्वर भट्ट शास्त्री त्या ठिकाणी आलेले होते आणि ज्या दिशेला बोट दाखवलं त्या दिशेनं त्यांनी प्रवास चालू केला. बघता बघता पाऊल 2 पाऊल टाकत टाकत झपझप त्या बाजूला निघून गेले. बघतात तर एका झाडाच्या आडोशाला माझ्या जगद्गुरु तुकोबाराय प्राप्त विधीसाठी बसले आणि प्राप्त विधीसाठी बसले असताना सुद्धा तोंडातून मात्र माझ्या भगवंताचं चिंतन चालू आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि हे शब्द ऐकले की रामेश्वर भट्ट शास्त्रींच्या तळ पायाची आग मस्तकाला गेली आणि मस्तकाला गेल्याबरोबर त्यांनी विचार केला, अपवित्र अशा ठिकाणी पवित्र देवाचं नामस्मरण करतो, अरे लाज नाही वाटत? अपवित्र अशा ठिकाणी पवित्र देवाचं नामस्मरण करतोय. जगद्गुरु तुकोबाराय प्राप्त विधी उरकून माघारी आले. आल्यानंतर रामेश्वर भट्ट शास्त्रींना वाकून नमस्कार केला. तसे रामेश्वर भट्ट शास्त्री बोलू लागले, अरे अपवित्र अशा ठिकाणी पवित्र देवाचं नामस्मरण करतोस, लाज नाही वाटत? माझी माझ जगद्गुरु तुकोबारायांना त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करत असतानाच पाहिलं, राग डोक्यात गेला आणि त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय जवळ आले, वाकून नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर विचारण्यात आलं, अरे पवित्र अशा ठिकाणी पवित्र देवाचं नामस्मरण करतोस? त्यावेळी उत्तर दिलं, माझी मदत झाली अनावर वाचा. माझी वाचा मला अनावर झाली. तुझी वाचा अनावर होते का? पाहू दे बरं, काढ तुझी जीभ बाहेर, बघतो तुझी वाचा कशी अनावर होते. जगद्गुरु तुकोबारायांनी जशी जीभ बाहेर काढली
झाली. रामेश्वर भट्ट शास्त्रींनी ती जीभ आपल्या दोन्ही बोटाच्या चिमटीमध्ये ओढून धरली आणि चमत्कार झाला. जगद्गुरु तुकोबरायांच्या अंगावरील रोमातून विठ्ठलाचं भजन ऐकू येऊ लागलं. आणि मग मात्र रामेश्वर भट्ट शास्त्रींना त्यांचा अधिकार कळाला आणि म्हणून रामेश्वर भट्ट शास्त्री आरतीमध्ये शेवटच्या चरणात म्हणतात, तुकिता तुलनेसी ब्रह्मसुता दियाले हनुरी रामेश्वरी जनी मल्लर देवी आरती तुकारामा आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्मतुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. ज्यावेळी अधिकार कळाला त्यावेळी मग मात्र जगद्गुरु तुकोबरायांच्या पायावर नतमस्तक झाले. हा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा की त्यांच्या रोमातून सुद्धा भजन ऐकायला येत होतं. हा अधिकार आहे. मग असे अधिकार संपन्न असणारे वारकरी संप्रदायाचे कळस असणारे संत भगवंताकडे मागणी मागतील आणि जर मागणी मागितली आहे तर मग नेमकी काय मागितली आहे? तर अभंगाचा सरळ भावार्थ पाहिला तर मागणी काय मागितली आहे ती लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अरे प्रत्येक जीवाला कशाची ना कशाची तरी आशा आहे. मी सुद्धा एक जीव आहे. मला सुद्धा कशाची तरी आशा नक्कीच लागणार आहे. पण मला जर आशा लागलीच तर एकाच गोष्टीची लागली. कशाची? हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. मी जन्मोजन्मी तुझा दास झालो पाहिजे. जर माझ्या मनामध्ये आशा उत्पन्न झाली तर मला ही आशा उत्पन्न झाली पाहिजे की मी जन्मोजन्मी तुझा दास झालो पाहिजे. ही पहिली आशा आहे, पहिली इच्छा आहे. मग फक्त जन्मोजन्मी दासच होऊन चालेल का? तर नाही. माझी अजून एक अपेक्षा आहे. पंढरीचा वारकरी, मला पंढरीचा वारकरी कर. पण तूच त्याची सांभाळ करायचं, कारण वारी चुकवून नेती हरी. ती वारी चुकून देऊ नकोस. वारी न चुकवण्याची जबाबदारी सुद्धा तुझीच. पण मला काय कर, पंढरीचा वारकरी. पण मी पंढरीचा वारकरी झालो तरी सुद्धा मला तुझी संगत नको. अजिबात नको. मला तुझी संगत नको. मला संगत पाहिजे कुणाची? संत संग सर्व काळ. संत संग सर्व काळ. मला सदैव संताची संगत दे. कारण का? तर तिथंच अखंड प्रेमाचा कल्लोळ किंवा अखंड आनंदाचा सुकाळ, प्रेमाचा सुकाळ. सुकाळ आणि कल्लोळ असे दोन शब्द सापडतात. काही सुकाळ म्हणतात, काही कल्लोळ म्हणतात. बरं बाबा ठीक आहे, संतांची संगत केली, तुला प्रेम मिळणार आहे, मान्य आहे. पण मला अजून काय हवंय का? म्हणजे अजून हवंय. पण काय? चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. आता खालून वर चला बरं. आता वरून खाली आलो ना, आता खालून वर. तुका मागे हेची दान चंद्रभागे स्नान. तुका मागे हेची दान संत संग सर्व काळ. तुका मागे हेची दान पंढरीचा वारकरी. तुका मागे हेची दान वारी चुको निधी हरी. तुका मागे हेची दान जन्मोजन्मी तुझा दास. अजून जरी वर आलो तरी अर्थ तो. आता वरून खाली आला. हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. हीच व्हावी माझी आस
पंढरीचा वारकरी हीच व्हावी माझी आस, वारी चुको नेली हरी हीच व्हावी माझी आस, संत संग सर्व काळ आणि हीच व्हावी माझी आस, चंद्रभागे स्नान माझी आशा सुद्धा हीच आणि याच्याशिवाय दुसरं मला काही दान, असा सरळ सरळ भावार्थ या अभंगाचा आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबराय मात्र भगवंताकडे मागणी मागतात आणि मागणी मागत असताना सुद्धा काय मागावं, कधी मागावं, कसं मागावं याला नियम आहे. काय मागावं, कधी मागावं, कसं मागावं यालाही शास्त्र आहे. जसं कसं बसावं, कुठं बसावं, कधी बसावं याला सुद्धा नियम आहे, शास्त्र आहे. जसं जेवताना मांडी घालून बसलं पाहिजे, होय की नाही? पारायणामध्ये जर गुडघ्यांचा त्रास होत असेल तर ठीक, अन्यथा मांडी घालून बसलं पाहिजे. सकाळच्या वेळी मांडी घालून बसून चालणार, मांडी घालून बसून चालणार नाही. सकाळी सकाळी अजिबात चालणार नाही. कारण का, कुठे कसं बसावं, कधी बसावं, कसं बसावं याला शास्त्र आहे. तसं काय मागावं, कधी मागावं, कुठं मागावं याला सुद्धा शास्त्र आहे. नाहीतर कधी काही मागत सुटलो तर ते आपल्याला शक्य होणार होईल का? शक्य नाही. समजा इथं भगवंत प्रसन्न झाले, तुम्ही 4 दिवस सेवा केलीत आणि देव तुम्हाला प्रसन्न झाले आणि देवाने विचारलं, बोला मी तुम्हाला प्रसन्न झालोय, काय हवंय ते मागा. काय मागालो खरं प्रामाणिकपणे सांगायचं. थांबा बाबा, पहिला विचार करू दे, ठरवू दे आणि मग मागतो. तसा एक भक्त जागा झाला, म्हणलं काय नाही, बायको सारखी ओरडत होती, संसारात अजिबात सुख नाही, लग्न झाल्यापासून कुंजवर सुद्धा सोनं नाणं घेतलं नाही. भगवंता एक कर, ज्याला हात लावीन त्याचं सोनं झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? कशाला हात लावी, कशालाही हात लावल त्याचं सोनं झालं. एवढं लक्षात आलंय? आलंय ना? तुम्ही बोलायचं, मी बोलायचं, आपण सगळ्यांनी मिळून करायचं कीर्तन. काय झालं पाहिजे? हात लावल त्याचं सोनं झालं, हात लावल त्याचं सोनं झालं, हात लावल त्याचं सोनं झालं पाहिजे. भगवंत म्हणले, बघ परत विचार करशील, पुन्हा काहीतरी विचारशील, जमणार नाही, आत्ताच सांग. म्हणले तेवढंच पाहिजे. ठीक आहे म्हणले, तथास्तु. म्हणलं खरंच का देवा? म्हणले प्रत्यक्ष घेऊन बघ. त्याने जवळ पडलेल्या दगडाला हात लावला, दगडाचं सोनं झालं, दगडाचं सुद्धा सोनं झालं. आनंदाने घरी उड्या मारत आला. आल्याबरोबर घराच्या भिंतीला हात लावला, भिंत सोन्याची झाली. दरवाजाला हात लावून पाहिला, दरवाजा सुद्धा सोन्याचा झाला. बाहेरूनच आवाज दिला, अहो ऐकलं का? या पहिलं बाहेर या. लय ओरडत होतात माझ्या नावानं. मेल्याच्या संसारात अजिबात सुख, मेल्या मुडद्या हे स्त्रियांच्या प्रचलित शिवाय आणि ज्या गाठ्यामध्ये सुद्धा सापडतात, ज्या गाठ्यात पण सापडतात त्या प्रचलित शिवाय. मेल्याच्या संसारात अजिबात सुख नाही. सगळी सोन्यानं मडवतो. म्हणजे आज याचं डोकं नक्कीच फिरलंय. आज काय झालं? याच्या डोक्यावर परिणाम नक्कीच झालाय. जसं जसं त्याला आतमध्ये आलं म्हणजे आण घरातली भांडी, भांड्यांना हात लावला, भांडी सोन्याची झाली. बघ 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 म्हणले, जेवढं घरात काही दिसेल ते सगळं घेऊन ये. सगळ्या गोष्टींना हात लावला, सगळ्या वस्तू सोन्याच्या केल्या. आता म्हणले, बघ खूप भूक लागलीये, जेवायला वाढ. बायकोना सिपाची पक्वान्नाचं ताट तयार केलं, ताट पुढ्यात ठेवलं. जसा का वरण ताट म्हणजे भातात ओतायला लागला तसा वरण सोन्याचं, वाटी सोन्याची, भात सुद्धा सोन्याचा. छोटी 5-7 वर्षाचा असं लेकरू होतं. जसं पळत आलं मांडीव बसायला, ढकललं त्यानं तसं पोराचा स्टॅच्यू. पोरग डायरेक्ट पुतळाच, सोन्याचं. पोर सुद्धा सोन्याचं. पत्नी धावत आली, अहो काय करताय हे? म्हणले तिथंच थांब, नाही तर तुझा पण पुतळाच. विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य एवढं, काय मागावं
मागणाऱ्याच्या माग लागत. देवाचा स्वभाव आहे जो मागत नाही त्याच्या पाठीमाग लागायचं. संतांचा स्वभाव आहे काही झालं तरी मागायचं नाही. आणि जीवाचा स्वभाव आहे प्रत्येक गोष्टीला मागत राहायचं. जीवाचा स्वभाव. बरं, स्वभावाला औषध आहे का? आपल्या ग्रामीण भाषेत एक म्हण आहे, पीळ जळल पण दोरी जळल पण पीळ जळत नाही. तसं स्वभावाला औषध नाही. कसं काय? आधी होता वाजा, आधी होता वाजा, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, दैवयोगे झाला वाजा, दैवयोग झाला वाग्या, दैवयोगे झाला वाजा. दैवयोग झाला वाग्या. त्याचा यशोध नाही न मूळ स्वभाव जाईना, त्याचा यशोध नाही न मूळ स्वभाव जाईना. स्वभाव राहिला का? जीवाचा स्वभाव आहे बदलत नाही. आणि देवाचा स्वभाव आहे मागत नाही त्याच्या पाठीमाग लागणे. आणि संतांचा स्वभाव आहे काही झालं तरी मागायचं. म्हणजे संतांचा स्वभाव आहे काही झालं तरी मागायचं नाही. बरं, मागत नाही ते संत आहे. मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे मागणी मागतीलच कसे? मागतील का? पण काहीतरी मागणं उचित आहे आणि काही मागणं काय प्रमाण आहे त्याचं? काही मागणे हे अमानुषिक, वडिलांची अनुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो उचित. होय की नाही? जर काही मागणं अनुचित आहे तर नक्कीच काहीतरी मागणं उचित आहे. जे काहीतरी मागणं उचित आहे. होय की नाही? मग असे जगद्गुरु तुकोबराय ज्यावेळी माझ्या महाद्वारामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या रावळामध्ये येऊन उभे राहिले आणि रावळामध्ये उभे राहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या समोर आहेत. आणि त्यावेळी मात्र माझ्या पांडुरंगाची मान खाली गेलेली आहे. पांडुरंग वरती उभार वर करून पाहिला तयार नाही. कारण का गेल्या 8 पिढ्यांचं कर्ज बाजारी आहे. सावकार दारात उभा आहे. आणि जर सावकार दारात उभा असेल तर कर्जदार कधी मान वर करून उभा राहत. आणि त्यावेळी मात्र भगवंतानं पाहिलं. जशी नजर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या नजरेला गेली आणि नजरेला गेल्याबरोबर भगवंताला वाटलं की आज येणारे माझे तुकोबराय काहीतरी मला नक्की मागतील हा विचार केला. आणि पाहतच राहिले. का बरं? मागण्याची आस बाहेर मुखाकडे, मागण्याची आस बाहेर मुखाकडे, मागण्याची आस बाहेर मुखाकडे, मागण्याची आस बाहेर मुखाकडे. हृदय कोण काही नाही, काय नाही. मागण्याची आस बाहेर मुखाकडे. भगवंत मागण्याच्या आशेनं मुखाकडे पाहतायत. पण मुखाकडे पाहिलं त्यावेळी मात्र आज काहीतरी मागतील असं वाटलं. आणि मग जगद्गुरु तुकोबरायांना सांगतायत, तुकोबराय, अहो तुकोबराय, काहीतरी मागा, काहीतरी मागा. म्हणजे आजपर्यंत माझ्या वडिलांनी काही मागितलं नाही आणि मी सुद्धा तुझ्याकडे काही मागणार, मी सुद्धा काही मागणार. पण आज तू मला विचारतोय काहीतरी मागा म्हणतोय भगवंता, तर काय दे? मनसी काही मागा
म्हणजे काहीतरी मागायला सांगतोस ना भगवंता, मागावं म्हणून तुझी अपेक्षा आहे ना, तर मग मला हेच दे. काय दे? तू काहीतरी मागायला सांगतोयस ना, तर मग मला हेच दे. काय दे? की बाबा रे, मनुष्याला आशा वाईट आहे. मनुष्यामध्ये आशा वाईट आहे. ज्याच्याजवळ आणा आहे त्याला पैशाची आशा आहे, ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला रुपयाची आशा आहे, ज्याच्याजवळ रुपया आहे त्याला बंगल्याची आशा आहे, ज्याच्याजवळ बंगला आहे त्याला गाडीची आशा आहे, ज्याच्याजवळ गाडी आहे त्याला मोठ्या गाडीची आशा आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, जन्ममुक्ती एका यज्ञ नाही केला, जन्ममुक्ती एका यज्ञ नाही केला, निजतानीच्या चिन्ह पावला, निजतानीच्या चिन्ह पावला, मायाने शिला जीव माझा, माझे स्वामी माझे नाही कोणी, माझे पैसे कोणी, मायाने शिला जीव माझा, माझे पैसे कोणी, माझे पैसे कोणी, सर्व सुखाची आशा जन्म गेला, जन्ममुक्ती एका यज्ञ नाही केला, निजतानीच्या चिन्ह पावला, माया वेचीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, जन्ममुक्ती एका यज्ञ नाही केला, निजतानीच्या चिन्ह पावला, माया वेचीला जीव माझा. सर्व सुखाच्या आशेमध्ये जन्म असाच निघून गेला. जन्म निघून गेला, पण कशासाठी जन्माला आलो शेवटपर्यंत कळालं. कारण आशेमुळे सगळा जन्म तसा जात नाही. पण कशासाठी जन्माला आलो, जन्म गेलं तरी कळालं नाही. आपण आलो जन्माला कशाला? मागायला, मागत सुटायला आलो का? नाही. कशासाठी आलो? भगवंतानं हा देह भजनासाठी दिला का भोजनासाठी दिला? भजनासाठी. भोजनासाठी, भजनासाठी दिला. मग काय प्रमाण आहे त्याचं? दे दिला देह, दे दिला देह, दे दिला देह भजन कुमार, दे दिला देह भजन कुमार, दे दिला देह, दे दिला भजना गोमट तोया झाला फाटा बाधिकेचा. देवानं भजनासाठी देह दिला तरी सुद्धा ऐकलं ऐकलं का नाही? बरं नाही ऐकलं. आता मला एक प्रामाणिक सांगा बरं, सर्वांनी एकच गोष्ट प्रामाणिक सांगायची. तिथं बरेचसे अधिकारी वर्ग बँकेतील सुद्धा आहेत.
मला एक सांगा, जी बँक तुम्हाला चांगलं व्याज देईल तिथं डिपॉझिट ठेवा, तिच्या बँकेत व्याजच भेटणार नाही तिथं डिपॉझिट ठेवाल. खरं सांगायचं, कुठं डिपॉझिट ठेवाल चांगलं व्याज देईल. आणि समजा एखाद्या बँकेनं जर व्याज दिलं नाही तर विचारायचं जाल का नाही त्यांना? जा विचारायचं जाल की नाही, काय झालं, व्याज का नाही मिळालं? तसं हे 100 वर्ष वयाचं शरीर भगवंतानं आपल्याकडे डिपॉझिट दिलंय. लक्षात येतंय ना? 100 वर्ष वयाचं शरीर आपल्याकडे भगवंतानं डिपॉझिट म्हणून दिलंय. आणि हे डिपॉझिट दिलेलं असताना त्याचं व्याज द्यायला पाहिजे काय? फक्त त्याचं नामस्मरण हे त्याचं व्याज आहे. त्याचं नामस्मरण हे त्या डिपॉझिटचं व्याज आहे. आणि जर ते व्याज चुकतं नाही केलं तर मग नोटीस पाठवल्याशिवाय राहील तो आपल्याला. पाठवलं का नाही नोटीस? नोटीस पाठवणार की नाही? मग अशी भरधाव वेगानं गाडी गावी टार 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 करत आणि समोर एकदम ट्रक आडवा यावा, धूळ पडलं, मोडलं, गेलो हॉस्पिटलला. तसे बघणारे आले, काय झालं, काय झालं? ट्रक आडवा आला. काय आडवा आलं? ट्रक आडवा आला. अरे ट्रक नाही, तुला पहिलं नोटीस पाठवलं होतं बघ, अजूनपर्यंत तुला मी माझं नामस्मरण करण्यासाठी जन्माला घातलेलं आहे. तुला हे 100 वर्ष वयाचं शरीर दिलंय, पण अजूनही जर तू माझं नाव घेत नसतील तर तुला हे पहिलं नोटीस आहे, पहिलं. आणि जर तरी सुद्धा कळलं नाही तर मग दुसरं नोटीस येतं बरं, दुसरं नोटीस येतं. तू का म्हणे पापे एती रोगाची या रूपे. वेगवेगळे रोग जळायला लागले ना की समजायचं आपल्याला दुसरं नोटीस यायला लागले. बाबा आता तरी जागा. दुसरं नोटीस यायला लागलंय समजायचं. पण त्यातूनही नाही जागा झाला. त्यातून जर नाही जागा झाला तर मग एक तराळी येतो. तराळी नाही ते गावाकडे पूर्वी तराळी असायची की नाही? तराळ्या ठोकत गावाकडे पूर्वी तराळी असायची. तसा यमाचा तराळी. कोण आहे यमाचा तराळी माहितीये? टिटवी ग्राम बाहेर येऊन नदी तीरी करी शयन, डाव्या पायात खडा घेऊन. बघा आता, टिटवी ग्राम बाहेर येऊन नदी तीरी करी शयन, डाव्या पायात खडा घेऊन. टिटवी कोण आहे? टिटवी यमाची, यमाची तराळी. कोण आजारी आहे का गावात आपल्या अशी म्हातारी माणसं म्हणायची. टिटवी ओरडते याचा अर्थ कोणतरी नक्की जाणार. म्हणजे ते सांगायला आली पण जर नाही ऐकलं तर हे जरी नाही कळलं मग तुझा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी तुझा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी तुझा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी तुझा येईल. हे जरी नाही कळलं, सरस्वती बा बाजूला येईल. सरस्वती
नोटीस पाठवत इथपर्यंत आलं. हे वाढलं कुठून? आपण जन्माला कशाला आलो? कशाला जन्माला आलो? इथून वाढलं आणि शेवटापर्यंत आता परत वाढलं. माणसाची वाईट काय आहे? आशा आहे. बरं, आशा ही स्थिर राहत नाही. इथून सुरुवात होत पुढे गेली ना. माणसाची सगळ्यात वाईट काय? आशा. आणि आशा कोणाच्या ताब्यात राहत नाही. आणि मग मात्र जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवंता तुझी अशी इच्छा आहे ना, मी तुझ्याकडे काहीतरी मागावं. पण मागत असताना ज्याच्याकडे जे मागायचंय त्याच्याकडे ते असलं पाहिजे. आणि असल्यानंतर त्यानं जरी स्वतःच्याकडचं दिलं तरी सुद्धा त्याच्याकडे त्याची कमतरता भासता कामा, म्हणजे कमी नाही पडलं पाहिजे. मग भगवंता तुझी इच्छा आहे, मी तुझ्याकडे काहीतरी मागावं, मी मागायला तयार आहे, तू द्यायला तयार आहेस का? भगवंत म्हणले हो, मी सुद्धा द्यायला तयार आहे. मग म्हणले एकच कर. अभंगाचं पहिलं हीच व्हावी माझी आशा, 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 हीच व्हावी माझी आशा. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, हीच भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. माझी आशा काय झाली पाहिजे? तर जन्मोजन्मी तुझा दास असतो. आता दास होणं इतकं सोपं आहे का हो? दास म्हणजे नोकर. बरं, नोकरापेक्षा खाली जायचंय. कायम 24 तास, 7 दिवस 24 तास, म्हणजे 24 × 7. 7 दिवसाचे 24 तास कायम अलर्ट. इतकं सोपं आहे का? दास होणं इतकं सोपं आहे का? झोपले काय? सोपं आहे का? नोकर होणं इतकं सोपं आहे का? पण इथं मात्र माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला तुमचा दास करून घ्यायचा. काय करून घ्यायचंय? दास करून घ्यायचंय. आता पहा, दास कुणाचाही होऊन चालत नाही. दास कुणाचाही होऊन चालत नाही. एक ग्रस्त होते बरं, सामान्य जीव. पहा, एक ग्रस्त होते. त्यांच्या घरी 4-5 माणसं कायम रोजानं, 4-5 गडी कायम रोजानं असायची. कायम रोजानं 4-5 गडी. आणि कायम रोजानं होते. पण दुपारची वेळ झाली, आऊत शेतात सोडलेली. खेड्यातला प्रसंग आहे. आऊत शेतात चालू आहे, भर दुपारची वेळ आहे. पण नोकरांना भाकर नेण्यासाठी माणूस नव्हता. मालकाने विचार केला, काय झालं? सोय काय? म्हणले आज कोणी मालक नोकरीचं? म्हणले करा भाकरी तयार. अहो पण म्हणले तुम्ही? हा, मी घेऊन जातो, मी घेऊन जातो. भाकरी घरातून स्वतःच्या भाकरी सुद्धा बांधून घेतल्या. पहिल्या क्रमांकाच्या नोकराच्या घरी गेल्या आणि सांगितलं, हात जोडून सांगितलं, मायबाप. कोण म्हणतोय मायबाप? त्याच्या घरी 1500 एकरचा मालक आहे जमिनीचा. ज्याच्याकडे रोजानं रोज 30-35 माणसं काम करतायत.
तो आपल्या गड्याच्या घरच्यांना म्हणतोय, मायबाप भाकर घेऊन जायचंय, भाकर द्या निहारीची. तसं मालक दारात बघितलं की त्या घराच्या त्या नोकराच्या मालकीनीनं काय करावं, मालकाच्या समोर पदर पटकन डोक्यावर घेतला, भाकरी फडक्यात गुंडळली हातात. दुसऱ्याच्या घरापर्यंत गेले, तिसऱ्याच्या घरापर्यंत गेले. शेवटच्या नोकराचं घर लागलं. त्या मालकीनीला अर्थात त्या नोकराच्या पत्नीला वाटलं होतं कदाचित निहारीत अजून उशिरा येईल कोणतरी न्यायला. तिनं घरामध्ये दूध होत, घरामध्ये ताक होत आणि ठरवलं होतं की हे ताकामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करेल आणि त्या ठेच्याची फोडणी देईल आणि कढी करून नवऱ्याला देईल भाकरीवर. पण अचानक लवकर आपल्या नवऱ्याचा मालकच भाकरी न्यायला आलाय म्हटल्यावर तिची तारंबळ झाली. फोडणी द्यायला वेळच मिळाला नाही. तिनं त्याच ताकामध्ये मिरचीचा ठेचा तसाच मिसळला, गोळा तसाच मिसळला. आता त्या काळात भांडी म्हणजे मडक्याची वगैरे अशी भांडी, एक शिकाळ केलं, त्या शिकाळ्यामध्ये मडकं ठेवलं, मडक्यात ती कढी दिली. बघा, अरे 500 एकर जमिनीचा मालक आहे. डोक्यावर टोपलं घेतलंय आणि टोपल्यामध्ये आपल्या कामगारांची भाकरी घेतलीये, हातामध्ये शिकाळ घेतलंय आणि रान तुडवत तुडवत चाललाय. अरे 5-6 बैलांचा आऊत चालू आहे आणि जसं एकानं पाहिलं आपलं धनी नव्हे, म्हणले धनी धनी कशाला ऐकलं भाकरी, दुपारच्या वेळेला धनी कशाला ऐकली, अरे तेच दिसते. तसं एका नोकरानं तोपर्यंत बैल बाजूला सोडली, पळत केला, धन्याच्या डोक्यावरची पाटी घेतली आणि हातातली शिकाळी घेतली, एका झाडाच्या पायथ्याला बसले. सगळ्यांनी आवत सोडली, बैल चारायला सोडली. आता धनी समोर बसलाय, सगळे त्याचे कामगार आजूबाजूला नोकर बसले. पण मालकाच्या समोर कसं खावं, कसं खायचं मालकाच्या समोर. पण मालकानं पळसाच्या पानाचा द्रोण तयार केला, पळसाच्या पानाचा द्रोण तयार केला आणि त्या शिकाळ्याची कढी आणली होती, नुसत्या मिरचीचा ठेचा टाकलेली. ती कढी त्या द्रोणात घेतली आणि द्रोणात घेऊन त्या आपल्या कड्यांच्या सोबत त्या द्रोणात भाकरी कुस्करून कुस्करून खायला सुरुवात केली. अरे सगळ्या नोकरांनी आपल्या मालकाकडे नुसतं पाहिलं. अरे गेली 20-25 वर्ष ज्याची चाकरी करतोय, मालक कसा जेवतो आजपर्यंत पाहिला नाही. आणि आज मालक आमच्या समोर आमची ताकद मिरवलेला मिरचीचा ठेचा खातोय आमच्या समोर. अरे इथून पुढे मरेपर्यंत याची चाकरी सोडणार नाही. जर मालक आमच्यासाठी एवढं करतोय तर मरेपर्यंत चाकरी सोडणार. हा व्यवहारातला दृष्टिकोन आहे, हा व्यवहारातला दृष्टिकोन आहे. पण जो भगवंत कायमस्वरूपी मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया, जो कायमस्वरूपी मागे पुढे उभा राहून आघात निवारण करण्यासाठी उभा असतो. तर व्यवहारातल्या मालकाची चाकरी सोडायला नोकराची तयारी नाही अशा मालकाची, तर त्या मालकाची कोण दास व्हायचं टाळेल का? दास व्हायचं टाळेल का? कारण तो मागे पुढे उभा राहतोय सांभाळत, त्याचा दास म्हणून कोणी टाळणार नाही. पण दासाचा अधिकार काय? दासच हवा असं का वाटतं? दासाचा पण काहीतरी अधिकार पाहिजे ना. चला रामायणात विठ्ठल रामायणात जाऊ. 22 तारखेला माझे प्रभू रामचंद्र विराजमान झालेले आहे. अरे 550 वर्षाचा वनवास सोडून या 22 तारखेला बरोबर दुपारी 12:29 माझे प्रभू रामचंद्र विराजमान झालेले आहेत. म्हणून रामायणात जाऊया, रामायणात जाऊ. प्रसंग निर्माण झालेला आहे. रावण आणि रामाचं युद्ध चालू आहे आणि राम रावणाचं युद्ध चालू असताना इंद्रजित मात्र मरायला तयार नाही. कारण इंद्रजित हा ज्यानं इंद्राला जिंकलेला आहे म्हणून तो इंद्र
इंद्रजित काही केलं तरी मरायला तयार नाही, कारण इंद्रजित अशा माणसाच्याच हातून मरणार होता की जो 14 वर्षाचा उपवासी असेल, नवे तर 14 वर्ष त्यानं झोप सुद्धा घेतलेली नसेल, जो 14 वर्ष ज्यानं जागरण झालंय आणि 14 वर्षाचा उपवासी आहे, 14 वर्षाचं ब्रह्मचर्य व्रत ज्याच्या हातून पाळण्यात आलेलं आहे, त्याच्या हातूनच त्याला मरण, इंद्रजिताला मरण. आणि परिणाम इंद्रजित मारला गेला. जसा इंद्रजिताचा हात उडवला, तो हात इंद्रजिताच्या पत्नीच्या समोर जाऊन पडला आणि त्या हातानं त्या पत्नीला पेनासारखी पेन पाहिजे म्हणून खून करायला सुरुवात केली. लेखणीची पत्नीनं लेखणी आणून दिली. लेखणीनं लिहिलं, प्रभू रामाच्या समोर माझं शिर पडलेलं आहे, ते शिर घेऊन ये. आणि त्या शिर चितेवरती घेऊन त्याच्या सोबत सती जा. हे लेखणीनं लिहिलं. आता तिथं पळून जाईल, कारण जशी ती परवानगी मागायला रावणाजवळ आली तसं रावणानं सांगितलं, अरे मी त्याची पत्नी चोरून आणलेली आहे आणि तो शत्रू आहे माझा, त्याच्या पोटात जाशील तर तो सुद्धा काहीतरी अनाचार केल्याशिवाय राहणार नाही. पण त्या ठिकाणी पतिव्रतांमध्ये जी श्रेष्ठ अशी असणारी रावणाची पत्नी मंदोदरी ती सांगते, काही हरकत नाही, जा तू, तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि मग जाऊन पाहिलं, आपल्या पतीचं शिर पडलेलं आहे आणि शिराजवळ गेली आणि तिच्या तोंडून एक वाक्य बाहेर पडलं, आज जर माझे वडील असते तर या ठिकाणी ज्यानं माझ्या पतीचा घात केलाय त्याला सुट्टी दिली, म्हातारीचे वडील कोण, असा प्रश्न पडला. तर मग लक्षात आलं, कारण इंद्रजिताची जी पत्नी आहे ती शेषाची कन्या आहे. ती कुणाची कन्या आहे? शेषाची कन्या आहे. बरं, ती शेष कन्या आहे तर लक्ष्मण शेषाचा अवतार आहे. लक्ष्मण कुणाचा अवतार आहे? शेषाचा अवतार आहे. आणि मग लक्ष्मणाच्या लक्षात आलं, अरे मी मारलं ते कुणाला मारलं? तर माझ्याच जावयाला मारलं. कुणाला? माझ्या जावयाला. जर जावई मारला गेलाय, माझ्याच हातानं माझ्या मुलीचं कुंकू पुसलं गेलंय, मग प्रभू रामाजवळ सुरुवात केली, काही करा, काहीही करा, माझ्या जावयाला जिवंत करा. प्रभू रामाच्या लक्षात आला ना, त्याचा जावई माझा जावई काय वेगळा आहे का? प्रभू रामाने लगेच विचार केला, चला जिवंत करू. पण त्यावेळी मात्र माझे हनुमंतराय बगल्यामध्ये रामायणाचं ग्रंथ वाल्मिकी रामायण घेऊन फक्त एरझाऱ्या मारत होते. एरझाऱ्यात का? हनुमंतरायाचा नियम आहे, बोलवल्याशिवाय जायचं नाही आणि विचारल्याशिवाय सांगायचं, बोलवल्याशिवाय जायचं नाही आणि विचारल्याशिवाय सांगायचं नाही. हनुमंतराय आता मग मात्र सारख्या एरझाऱ्या ऐकल्यावर प्रभू रामाने विचारलं, हनुमंता इकडे ये. प्रभू रामचंद्र जवळ हनुमंतराय आले. आता बोलवतोय, आता जायला काय हरकत आहे का? काय एरझाऱ्या मारतोय? काय नाही, ऐकतोय म्हटले. तू ते बगलेत काय? म्हटले वाल्मिकानं लिहिलेलं रामायण आहे. मग त्याची इथं गरज काय? वाटली मला गरज म्हणून ते संगीत ठेवून आले. म्हटले काय गरज आहे? म्हटले रामायणात इंद्रजिताच्या पत्नीला उठवलं असं लिहिलेलं नाही. आणि तुमचा नियम काय? बोलिले वाल्मिक तैसेची वर्ती वाल्मिकानं सांगितलंय तसंच करीन, त्याच्या पुढे जाणार. तुम्ही कटिबद्ध आहात, नियमात बांधलेले आहात, मग मात्र तुम्हाला नियम सोडून पुढे जाता येणार नाही. म्हणजे इथं तुम्हाला इंग्रजिताला उठवता येणार नाही. हे सांगितलं कुणी हो? मारुती राया म्हणजे कोण होते? भगवंत प्रभू रामचंद्राचे
दासच की दास्यत्व भक्ती माझ्या हनुमंतरायाने केली. दास्य भक्ती कोणी केली आहे? हनुमंतरायाने केली आहे. म्हणजे आपल्या असणाऱ्या मालकाला त्याची चूक लक्षात आणून देण्याचा अधिकार सुद्धा दासाच्याकडे आहे. कुणाकडे आहे? दासाच्याकडे. आणि मग मात्र इथं मात्र माझे तू खूप बराय म्हणतात. मला काय कर, जन्मोजन्मी तुझा दास. आणि तुझा नाही करता आला तर, तुझा नाही करता आला तर मग काय कर, तुझी ये दासीचा दास करुणी घ्यावा. जे तुझे दास असतील त्यांचा तू मला दास कर. तुझी दासीचा दास करून घ्यावा, आशीर्वाद द्यावा, हाची मदत. हाच आशीर्वाद मला, हाच आशीर्वाद पाहिजे. अजून दुसरं काही नको. बघा आता दास्यत्व भक्ती अजून पहा. दासच करून दासाचा अधिकार पहा. ज्यावेळेस रायगडाच्या बांधणीचं काम चालू होत, रायगड बांधणीचं काम चालू आहे, आणि त्यावेळी माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी हिरोजी इंदलकरांना सांगावं, इंदलकर तुम्ही बांधकाम प्रमुख आहात, बांधकामाची तुमची हुशारी मी पाहिलेली आहे, मला मात्र माझा राजधानीचा गड रायगड बांधून हवाय, रायगड बांधून हवाय. अरे ज्यावेळी रायगड बांधून हवाय हे ऐकलं, आणि त्यावेळी मग मात्र हिरोजी इंदलकर कामाला लागलेले. आणि त्या हिरोजी इंदलकरांनी काय करावं, त्या हिरोजी इंदलकरांनी काय करावं, रात्रंदिवस गडाचं बांधकाम चालू ठेवावं. आणि हे रात्रंदिवस गडाचं बांधकाम चालू ठेवत असताना वेळ आली. छत्रपती शिवाजी राजे मात्र गडावर नाही, स्वारीसाठी बाहेर आहेत. पण त्यावेळी माझ्या हिरोजीनं रात्रंदिवस गडाचं बांधकाम केलं. वेळ आली, स्वतःची जमीन विकली, स्वतःचा राहता राजवाडा विकला, आणि मग त्या आलेल्या पैशातून माझा रायगड सगळा बांधून काढला. आणि त्यावेळी रायगडाचं बांधकाम पूर्ण झालं. छत्रपती शिवाजी राजे रायगडावर गड पाहण्यासाठी आले. अफाट, उत्तुंग, भव्य तो रायगड पाहिला. आणि माझ्या शिवाजी राजांनी हिरोजीला जवळ केलं आणि जर हिरोजीला विचारलं, हिरोजी आम्ही बहुत खुश आहोत तुझ्यावर, काय हवंय ते माग, काय हवंय ते माग. आणि त्यावेळी आजपर्यंत माझ्या हिरोजीनं काही मागितलं नव्हतं, पण छत्रपती शिवाजी राजे द्यायला तयार आहे. राजे सांगतायत हिरोजी काय हवंय ते माग. आणि त्यावेळी हिरोजी सांगतायत राजे ज्या वेळी तुम्ही रायगडावर याल त्या वेळी तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल, त्या जगदीश्वराच्या पायरीवर फक्त आमचं नाव कोरण्याची अनुमती आम्हाला द्या. कारण ज्या वेळी तुम्ही रायगडावर याल त्या वेळी तुम्ही त्या जगदीश्वराच्या दर्शनाला जाल, आणि ज्या वेळी तुम्ही त्या जगदीश्वराच्या दर्शनाला जाल त्यावेळी तुमच्या पायाची पायधूळ माझ्या नावावर अर्थात माझ्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहील. एवढंच द्या, याच्या व्यतिरिक्त काही नको राजा आम्हाला. आता मला सांगा, या मागणीत सुद्धा राजांचं काही नुकसान, राजांच्या पदरचं काही जाणार आहे का तिजोरीतलं काही जाणार आहे का? देणारा समर्थ आहे, पण मागताना काय मागावं हे समजलं. पुढे चला. जर भगवंता तुला तुझा दास करून घेता येत नसेल तर
तुझ्या दासाचा मला दास करून घे. आणि जर हेही शक्य नसेल, तर माझी दुसरी मागणी आहे. अभंगाच्या दुसऱ्या हो 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 पंढरीचा वार करे, पंढरीचा वार करे. हो हो पंढरीचा वार करे, पंढरीचा वार करे. हो पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. हो पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. हो पंढरीचा वार करे, पंढरीचा वार करे. हो पंढरीचा वार करे, पंढरीचा वार करे. हो पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. हो पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. वारी चुकोन बिहारी, 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 वारी चुकोन बिहारी. हो पंढरीचा वार करे, पंढरीचा वार करे. हो पंढरीचा वार करे, पंढरीचा वार करे. हो पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. हो पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी. पंढरीचा वार करी, वारी चुकोन नेदी हरी. दुसरी मागणी, मला काय कर पंढरीचा वार करी. का हो? इथं पंढरीचाच वार करी का म्हटलंय? इथं याचा अर्थ दुसऱ्या कुठल्या तरी नक्की आपण वाऱ्या करत असलो, त्याशिवाय इथं पंढरीचा वार करी कर असं म्हटलेलं. अगोदर काहीतरी करतोय ना आपण. जे देव आपल्याला करायला लावतात त्या देवांचा देव पंढरीत आहे. जे देव सांगतात पाच मंगळवार करा, सांगतात ते देव. कवड्याच्या माळा घाला आणि हिंडा कसं अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह पंचातुर मर्दाना राजुनी, मोह पंचातुर मर्दाना राजुनी. त्रिविधतापाची करावया झाडली, त्रिविधतापाची करावया झाडली. भक्तालागी तुपावती निर्वाणी. ऐका जोगवा, जोगवा मागेन, ऐका जोगवा, जोगवा मागेन, ऐका जोगवा, जोगवा मागेन, ऐका जोगवा, जोगवा मागेन, जोगवा मागेन, जोगवा मागेन, जोगवा मागेन, जोगवा मागेन, ऐका जोगवा, जोगेन, ऐका जोगवा, जोगवा मागेन, ऐका जोगवा, जोगवा मागेन, ऐका जोगवा, जोगवा मागेन. कवड्याच्या माळा गळ्यात घालून जोगवा मागत हिंडवतील, पण माझ्या पंढरी नाकाला जोगवा मागत हिंडवलंय का? सगळे देव माझ्याकडे या, माझी वारी करा म्हणून सांगतील. माझ्या पंढरी नाकानं माझ्याकडे या आणि माझी वारी करा सांगितलं
मोठा तो या सगळ्या देवांचा कोण आहे? देव आहे. सगळ्या देवांचा देव, सगळ्या देवांचा देव चाकरी करीतो भक्ताची. जो सगळ्या देवांचा देव आहे तरी सुद्धा तो सगळ्या भक्तांची काय करतो? चाकरी करतो. ही चाकरी करताना ऊच नीच काही मेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखो निया. जो भक्त भक्ताचा भाव पाहतो त्याला दुसरं काही लागत. मग असा देव कुठे आहे? पंढरीत आहे. पंढरी कुठे आहे माहिती का तुम्हाला? भीमातिरी एक वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर, राजनाव पंढरपूर रे, राजनाव पंढरपूर रे. देवकाशी चार भुजाची, देवकाशी चार भुजाची, पहिले 16,000 रे, पहिले 16,000 रे, पहिले 16,000 रे, पहिले 16,000 रे. नारदरावच्या गावाला गेल्या सुखदेवी विसावारे, नारदरावच्या गावाला गेल्या सुखदेवी विसावारे, राजरावच्या गावाला सुखदेवी विसावारे, राजरावच्या गावाला सुखदेवी विसावारे. पंढरपूर कुठे? भीमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुखाची चार भुजाची, पहिला 16,000 रे. असं पंढरीचे पण त्याला आणला कुणी? होतं का अगोदर देव तिथं? खरं बोलायचं, पंढरपुरात अगोदर देव होते का? होते का? नव्हते. पहा, देव अगोदर कुठं? उत्तरे. देव अगोदर कुठं? उत्तरे. म्हणजे रामाची जन्मभूमी उत्तर. उत्तर म्हणजे उत्तरे. माझ्या गोपाल कृष्णाची जन्मभूमी उत्तरे. काशी विश्वेश्वर उत्तरे. सगळे देव मोठी मोठी अगदी प्रयागराजासारखं तीर्थ सुद्धा कुठं? उत्तरे. मग महाराष्ट्र काय होतं? महाराष्ट्र हे दंडकारण्य. जे ग्रंथाचे वाचक आहेत त्यांच्या लक्षात येईल बरं. महाराष्ट्र हे काय आहे? दंडकारण्य. दुसरा शब्द सापडतो दिंडीरवन. दिंडीरवन आणि दंडकारण्य. दंडकारण्य या शब्दाची मराठीत संधिफोड केली तर त्याचा अर्थ होतो दंड अधिक आरण्य बरोबर दंडकारण्य. ज्याला दंड दिलेला आहे त्यांनी या अरण्यात येऊन राहायचं. ते अरण्य म्हणजे माझा महाराष्ट्र. म्हणून प्रभू रामचंद्र वनवासाला महाराष्ट्रात आले, पांडव सुद्धा वनवासाला महाराष्ट्रात आले. मग देव कुठं होते? उत्तरे. तिथं देव आहे का महाराष्ट्रात? नाही. मग इथं देव आणला कुणी? भला रे पुंडलिका भला, महिमा नवदाय वर्णिला, दगा देऊनी अवघी आला, साठविला अविनाश. कुणी साठवला? पुंडलिका. भला रे पुंडलिका भला. भला म्हटलंय पुंडलिका. पुंडलिकानं आणला, साठवला. दगा देऊनी अवघी आला. अवघे म्हणजे कोण? जपी तपी ऋषी महर्षी हे सगळे तिथं बसलेत ना हिमालयात. त्यांच्यातून देवाला हुसकावून आणायचं. इतकं सोपं का? त्या सगळ्यांच्या सानिध्यातून देवाला हुसकावून आणलं आणि पंढरपुरामध्ये अविनाश असं साठवलं. कसं साठवलं? अविनाश. जर अविनाश साठवलंय कुठं? पंढरपुरात. का हो? इथं मात्र तुकोबाराय म्हणतायत की मला पंढरीचा वारकरी कर. मग वारकरीच का कर? तर त्याच भक्तांचा राजा पुंडलिकानं त्या माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडं मागणं मागितलं होतं. असं पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. आमचं मागणं काय? जे पंढरीचे वारकरी असतील ते मोक्षाचे अधिकारी झाले पाहिजे. नवे नवे मोक्ष हे डिपार्टमेंटच आमच्या ताब्यात पाहिजे. म्हणून तिथं पुंडलिके तिथला वर करुणाकर विठ्ठले. करुणाकर अशा विठ्ठलानं वर दिला की बाबा रे
खरंच होईल. जो कोणी पंढरीची वारी करल तो मोक्षाचा अधिकारी होईल. नवे नवे मोक्ष हे डिपार्टमेंट त्याच्या हातात राहील. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की मला पंढरीचा वारकरी कर आणि ती वारी माझी तू चुकून द्यायची नाही. जबाबदारी कुणाची? तुझी. पण पंढरीचाच का? अजून पुढे चला. अजून पंढरीचाच का? काशीचा म्हटलंय का? तुला खडतो रे बाबा. काशीची वारी करणं सोपं. वाराणसी वाराणसी एक मास वाराणसी एक मास वाराणसी एक मास वाराणसी एक मास गोदावरी एका दिवसा गोदावरी एका दिवसा गोदावरी एका दिवसा गोदावरी एका दिवसा पंढरी पाऊल परी येता पंढरी पाऊल परी येता पंढरी पाऊल भरी येता पंढरी पाऊल भरी येता ऐसा महिमाना माझा 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 ऐसा महिमाना ऐसा महिमाना माझा ऐसा महिमाना माझा ऐसा महिमाना माझा ऐसा महिमाना माझा वाराणसी मध्ये जर पुण्य मिळवायचं असेल तर त्याला महिना लागतो आणि तिथं मोक्ष मिळवायचा असेल तर मरावं लागतं. काशीमध्ये जाऊन जर मोक्ष मिळवायचा असेल तर मरावं लागतं आणि 1 महिना लागतो. गोदातटी जर गेला गोदेवरेच्या तीरावर तर 1 दिवस. पण माझ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दिशेनं एक जरी पाऊल टाकलं तरी सुद्धा समान आहे. 1 महिना काशीत काढण्याच्या समान 1 पाऊल पंढरीच्या दिशेने टाकलं. एवढा महिमा आहे. एवढा महिमा आहे. सोपी गोष्ट आहे का? म्हणून मला काय कर, पंढरीचा वारकरी कर. बाकी मला कुठलाच वारकरी नको. पण माझी वारी चुकून नेती हरी. ही जी माझी वारी आहे ती चुकून न देण्याची जबाबदारी कुणाची? तुझी. ही जबाबदारी तुझी. मग भगवंता तुला असं वाटत तर ही जबाबदारी माझी आहे तर मी तुझ्या संगतीत राहतो आणि जबाबदारी पूर्ण करतो. मी तुझ्या संगतीत राहतो आणि जबाबदारी पूर्ण करतो. पण भगवंता आम्हाला तुझी संगत नको का? तुझी संगत नाही कामाची. तुझी संगत कामाची आहे का? तुझी संगत नाही कामाची. चोरी झाली मला बोलण्याची. तुझी संगत आमच्या कामाची नाही. आम्हाला तुझी संगत नको. मग कोणाची संगत दे? संत संगे सर्व काळ 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 अखंड प्रेमाचा कल्लोळा अखंड प्रेमाचा कल्लोळा पंढरीचा
प्रेमाचा कल्लोळ. आम्हाला संताची संगती, बाकी कुणाची आम्हाला संगत नको. तुझी तर अजिबात नको. कारण तुला जे जे तुझ्या संगतीत आले त्या प्रत्येकाला तुझ्यामुळे दुःखच झालं. का नाही झालं? माझ्या गोपींनी तुझा संग करण्याचा प्रयत्न केला तर गोपी सुद्धा दुःखात केला. ज्याने ज्याने तुझा संग करण्याचा प्रयत्न केला त्याला त्याला तू सुख दिलं नाही. पण माझ्या संतांच्या संगतीत माहिती काय? अखंड प्रेमाचा सुका किंवा अखंड प्रेमाचा कल्लोळ आहे. तुझ्या संगतीत नाही. भगवंत म्हणले माझ्या संगतीत नाही असं कशावरून बोलतो बाबा तू? इथं काहीतरी पुरावा पाहिजे ना. पुरावा. माझ्या संगतीत जर सुख नाही असं जर तुम्हाला वाटतं तर कशावरून? त्याचं उत्तर म्हणजे अरे मी सांगायची गरज नाही. मी सांगायची गरज नाही. नामदेवाची दासी जनी तिनं सांगितलंय. मग ते नुसतं सांगितलं नाही तर शिव्या देऊन तुला सांगितलं. अरे अरे विद्या, अरे अरे विद्या, अरे अरे विद्या, अरे अरे विद्या, मायेच्या काळजात, मायेच्या काळजात, मायेच्या काळजात, मायेच्या काळजात. ही रांडरणकी झाली तर ती मालकी तुला झाली. ही रांडरणकी झाली तर ती मालकी तुला झाली. रंगी झाली तुझी राजकुमारी, तुझी राजरंगी झाली तुझी राजकुमारी. शिव्या घातल्या तिने तुला. आणि ज्यावेळी तिने शिव्या घातल्या त्यावेळी तू तिला विचारलं का मला शिव्या देतेस? त्यावेळी तिने सांगितलंय तुझी संगत नडली मला, नडली. बरं मलाच नाही. मग भगवंतानं विचारलं तू असं विचारतेस खरं पण तुझ्या अगोदर कुणाला नडली का? त्यावेळी सांगतात सत्यवानाचा बहु केला छळ, सत्यवानाचा बहु केला छळ. सत्यवानाचा भाऊ गेला जळ, सत्यवानाचा भाऊ गेला जळ. कीर्तिवानाचे मारी गेले बाळ, कीर्तिवानाचे मारी गेले बाळ. कीर्तिवानाचे वाढीले बाळ, कीर्तिवानाचे वाढीले बाळ. सखा म्हणविती त्याचे हरिले बळ, सखा म्हणविती त्याचे हरिले सखा म्हणविती त्याचे हरिले बळ, सखा म्हणविती त्याचे हरिले बळ. जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ, जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ. धनी म्हणे मी जाणे तुझा खेळ, धनी म्हणे मी जाणे तुझा खेळ. तुझ झाला तुझा दरबार, तुझ झाला तुझा दरबार. तुझा झाला तुझा दरबार, तुझा झाला तुझा दरबार. अजून 10 मिनिटं बघ. इथं अडचण नसते मला. विठाला म्हणले तुझी संगत का नको तर तुझ्या संगतीमध्ये मी पाहिलंय सत्यवानाचा भाऊ केला छळ, कीर्तिवानाचे मारिले बाळ. सका म्हणविसी त्याचे हरिले बळ, जनी म्हणे मी जाणे तुझा खेळ. तुझा खेळ आम्हाला सगळ्यांना माहितीये. तू काय करतोस? गोड गोड बोलतोस खरं पण जो सत्यवान राजा होता हरिश्चंद्र त्याचा तू छळच केलास. कीर्तिवान राजा माझा स्त्रिय त्याचं बाळ मारलंस. अरे अभिमन्यू सारखा योद्धा ज्याचा तू सखा म्हणून घेत होतास त्याचं शेवटच्या क्षणी बळ हलवून घेतलं. धनाबाई महाराज म्हणतात तुझं खेळ चांगली तुला पुरता ओळखून इथं तू प्रमाण सांगतात. अरे ज्यावेळी तो चौयुगाचा नामा मी सुद्धा त्याचाच अवतार आहे. होय की नाही? प्रमाण काय त्याला? चौयुगाचा नामा
किंवा तुकोबाराय कुणाचा अवतार आहे? नामदेवाचा अवतार आहे. विठ्ठल जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. आम्हालाय सगळ्यांचा बोलिया, सगळ्यांचा बोलिया, रामदासांचा बोलिया. चालूमध्ये आठवलं नाही ना पटकन, म्हणून विठ्ठल चालूमध्ये पटकन आठवलं. असो, पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बाबा रे, पण नामदेवाचा अवतार सुद्धा मीच आहे. आणि त्यावेळी माझ्या सोबत माझी असणारी दासी जणी, तिनं जर तुझं पितळ उघड केलंय, तर मग मला तुझी संगत नको. मला संगत कुणाची दे? संतांचीच दे. म्हणून संत संग सर्व काळ, बर सर्व काळ पाहिजे. 1-2 मिनिटासाठी नको, नकोच. सर्व काळ आम्हाला संतांची संगत पाहिजे. बर संतांची संगत का पाहिजे? वैष्णवा संगती सुख वाटेची वा, अनेक देवा कायने. मला वैष्णवाच्या संगतीत सुख वाटतं, म्हणून मला संगत दिली तर संतांची दे, दुसऱ्या कशाची नको. तर एवढ्यावर चालेल. म्हणले भगवंता, जर तुला वरील कोणत्या मागण्या मान्य करता येत नसती, तर माझी एक मागणी आहे. आणि ती एक मागणी सगळ्या मागण्या पूर्ण करणार आहे. मग माझी ती एकच मागणी पूर्ण कर, माझ्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील. आणि ती एक मागणी म्हणजे अभंगात चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान.
पहा आणि हे खूप महत्वाचं आहे. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. आता चंद्रभागा नाव का इथं सांगत बसायला आता वेळ राहिलेला नाही. पुन्हा तरी नक्की सांगेल. अगोदर तर तुम्ही भीमादेवी म्हणताय नाही, चंद्रभागा कुठून आली हे सगळं आता सांगत बसणार नाही. पण चंद्रभागेचं स्नानच का? तर ज्या चंद्रभागेमध्ये माझ्या चंद्राला लागलेला कलंक गेला की त्या चंद्राच्या खांद्यावर जो लोखंडाचा गोळा दिला होता आणि त्याला शिक्षा दिली होती की ज्या लोकांमध्ये तुझ्या हातून पाप घडलेलं आहे त्या पापातून जर तुझी निवृत्ती व्हायची असेल तर त्याच लोकांमध्ये जायचं आणि हा खांद्यावर घेतलेला 100 किलो वजनाचा लोखंडाचा गोळा ज्या तीर्थामध्ये तरंगेल त्या ठिकाणी तो गोळा येऊन ठेवायचा आणि तिथं तू सचैल स्नान करायचं, पापातून मुक्त होती. तो चंद्र पृथ्वीवरची सगळी तीर्थ फिरत आला, त्या भीमेच्या तटावर आला, पुंडलिकरायाच्या मंदिराच्या समोर आला. तिथं त्यानं ते उथळ पात्र पाहिलं, कुठंच तरंगलं नाही. मग मात्र त्यानं विचार केला इथं तरंगतंय का ठेवून बघूया. तिथं लोखंडाचा गोळा ठेवला आणि परिणाम त्या उथळ असणाऱ्या चंद्र भीमेच्या पाण्यामध्ये तो लोखंडाचा गोळा तरंगला. त्या ठिकाणी चंद्रानं सचैल स्नान केलं आणि पापातून मुक्त झाला. तेव्हापासून सोलापूरला जाणाऱ्या हायवेच्या खाली भीमा नदीला चंद्रभागा म्हणतात आणि सोलापूर हायवेच्या वरती डाव्या बाजूला तिला भीमाच म्हणतात. खाली चंद्रभागा, चंद्राचा भाग गेला म्हणून चंद्रभागा. मग तिथं स्नान का पाहिजे? तर त्याचं प्रमाण काय? शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी. सकळ तीर्थे मध्यमधारी, सकळ तीर्थे मध्यमधारी, सकळ तीर्थे मध्यमधारी, सकळ तीर्थे मध्यमधारी. येती पुंडलिका जवळी, येती पुंडलिका जवळी, येती पुंडलिका जवळी, येती पुंडलिका जवळी. घरची अंघोळी होती तुम्ही ग. शंकर सांगे ऋषी जवळी, 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 शंकर सांगे ऋषी जवळी. या मुलांसाठी एकदा टाळ्या वाजवून सगळे. गोड, अतिशय गोड. पण यांना सांभाळणं इतकं सोपं नाही बरं. जी पोरं शिक्षणात थोडीशी अशीच, जी गावात थोडी अशीच, जी घरात थोडी अशीच, ते आमच्या टोळीत असत्या. जे पार्टेलेंट असत त्याला कोण आमच्याकडे पाठवलं होय, त्याला म्हणून डॉक्टर जाऊया, इंजिनियर होऊ द्या, वकील होऊ द्या. आणि जे आगाव ते आमच्याकडं. सत्य परिस्थिती यांना सांभाळणं इतकं सोपं नाही. काय करतील याचा नियम अजिबात. आणि हे सगळ्यांना घेऊन महाराज चालतायत, खबर नाही. सोपं नाही बरं. स्वतःच्या घरची 2 सांभाळता येत नाही, तो 100 घरची 100 सांभाळायच्या. फार अवघड खेळ आहे, फार अवघड खेळ. पण असं महाराज खरंच धन्यवाद. खूप छान आहे, खूप छान, खूप छान. जागा या, उशीर होतोय. चंद्रभागे स्नान तुका मागे याची दान. चंद्रभागेला स्नान का? तर चंद्रभागेत ही ताकद आहे की या पृथ्वी तलावर असणारी सगळी तीर्थ पापी झाल्यानंतर
कोणाचा मेळा असतो? संतांचा. जर आंघोळीला तिथं यायचंय म्हणलं की संगत कुणाची लाभली? संतांची लाभली. एक तो प्रश्न सॉल्व. प्रश्न बघा कसे सॉल्व आउट होत जातात. एक मागणी मान्य, सगळ्या मागण्या मान्य. फक्त काय करायचं? चंद्रभागेत मला स्नान मिळालं तर मला संतांची संगत नक्की मिळणार. बरं, संतांची संगत मिळणार आहे. संत कुठं जातात? पंढरीला जातात. याचा अर्थ माझी पंढरीची वारी होणार. होणार का नाही? होणार आहे. म्हणजे पंढरीची वारी होणार आहे याचा अर्थ मला त्या दासांचा दास होता येणार. आणि जे दासांचे दास आहेत त्याचा दास होणं मग अवघड होणार. मग अवघड होणार नाही. फक्त तीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. जन्मोजन्मी तुझा दास असलो पाहिजे. पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी. मी पंढरीचा वारकरी असलो पाहिजे, वारी चुकू द्यायची. संग संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. मला सदैव संतांची संगत पाहिजे, कारण तिथं प्रेमाचा कल्लोळ आहे, प्रेमाचा सुकाळ आहे. आणि नव्हे तर चंद्रभागे स्नान, तुका मागे मग ज्याच्या जवळ दान मागताय त्याचं भजन करूया. विठोबा कुमारी विठोबा कुमारी जय जय विठोबा कुमारी विठोबा कुमारी विठोबा कुमारी विठोबा कुमारी विठोबा कुमारी विठोबा कुमारी गेली 2 तास बरोबर उभे राहिलेल्या सर्वांनी भजन केलेलं आहे. आज जागराची सेवा आहे. बसलेल्या सुद्धा सर्वांनी भजन झालंच पाहिजे. आणि फक्त महिला मंडळ इथं 50% तुम्हाला ऑलरेडी दिले हो, त्यामुळं पण तुम्ही 75% उपस्थित आहात. म्हणजे आवाज सुद्धा इतका दंग्यात आणि गोड झाला पाहिजे की नाही. माझ्या पाठीमागे भजन म्हणालो ना, सगळेजण टाळी वाजून मोठ्यानं विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल विठ्ठल राधा राधा कृष्ण राधा राधा
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमत राहिली आणि यवनांच्या पायाखालची सुद्धा पायधूळ सरकायला लागली. कारण त्यावेळी राजांनी ओळखलं होतं, अरे ज्यावेळी या देशावर बाबर चालून आला त्यावेळी सुद्धा आपण बहुसंख्य होतो, असंख्य होतो, पण एक संघ नव्हतो. म्हणून आपली हार झाली. मुघल आले त्यावेळी सुद्धा आपण असंख्य होतो, बहुसंख्य होतो, पण एक संघ नव्हतो. म्हणूनच आपली हार झाली. पुढे 1600 साली या भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. अरे मुठभर आलेले इंग्रज व्यापारासाठी आले आणि 150 वर्ष राज्य करून गेले. त्याचं कारण सुद्धा एकच की आपण बहुसंख्य होतो, असंख्य होतो, पण एक संघ नव्हतो. आणि एक संघ असण्याची ताकद आज कळाली. पूर्ण हिंदुस्थानवर, अरे अख्खे भारत झेंडे लावणारे माझे मराठे, पण दिल्लीचं तख्त मात्र त्यांना राखायला दिलं. कारण आजही दिल्लीच्या तख्ताला हादरवण्याची ताकद याच मराठ्यांच्या मनगटात आहे. आणि म्हणून तर घासल्याशिवाय धार नाही, अरे घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पाठीला. आणि मराठ्यांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. आणि हीच माती 400 वर्षापूर्वी हवालदिल झालेली. काही होईल याचा नेम लागत नव्हता, कारण प्रश्नच उभा राहिला होता, कधी यवनांची टोळधाडी आणि कधी होत्याच नव्हतं करेल सांगता येत नव्हतं. आणि त्यावेळी ही फेदरलेली रयत गिरी कंदरामध्ये लपून बसलेली, परागंदा झालेली, आणि त्याच वेळी या रयतेला एक धीर मिळावा, या रयतेचा कोणतरी वाली निर्माण व्हावा. म्हणून पैठणच्या वाळवंटामध्ये साखर घातलं माझ्या नाथ बाबांनी. याच तुळजापूरच्या भवानीला दारू गडवय्या, दारू गडवय्ये, दारू गडवय्या, दारू गडवय्या, दारू गडवय्या, दारू गडवय्या, दारू गडवय्या, दारू गडवय्या, दारू गडवय्ये, दारू गडवय्या, दारू गडवय्या, दारू गडवय्या, दारू गडवय्या, दारू गडवय्या, तुळजापूर भवानी दारू गडवय्ये, बाहुंडे दारू गडवय्ये, मानस काळूबाई दारू गडवय्ये, पदमुंज लक्ष्मी दारू गडवय्ये, दारू गडवय्या, दारू गडवय्ये, दारू गडवय्या, दारू गडवय्या, दारू गडवय्या, दारू गडवय्ये, दारू गडवय्या, देवीचा दरवाजा किलकिला झाला. त्यातून एक सूर्य किरण थेट शिवनेरीवर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाज नाही किल्ल्याच्या नगरावर. माझ्या देवाचं नाव गाज नाही किल्ल्याच्या नगरावर. राजाचं नाव गाज नाही किल्ल्याच्या नगरावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाज नाही किल्ल्याच्या नगरावर. माझ्या देवाचं नाव गाज नाही किल्ल्याच्या नगरावर. राजाचं नाव गाज नाही किल्ल्याच्या नगरावर. माझ्या राजाचं नाव गाज नाही किल्ल्याच्या नगरावर. आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या चड्डी लंगोटीतल्या सगळ्या पोरांना दिवटीला घेतलं. स्वराज्याचा खेळ मांडला. त्यातच आलं रामोशाचा बहिर्जी. राज आम्हाला घ्या की तुमच्या खेळात सामील करून. काय येतं तुला? कुणाची बी नक्कल करतो राज. वेशांत असं करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना वाटलं माणूस कामाचा आहे, माणूस कामाचा आहे. चल जय 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 जय. स्वराज्यात दाखल झाला. आणि मग मात्र त्या बहिर्जीनं रानामाळात हिंडावं. आणि रानामाळात हिंडून चोर वाटा माहिती करून घ्याव्यात. आणि चोर वाटा माहिती करून घेत असताना एके दिवशीचा प्रसंग आहे.
छत्रपती शिवाजीराजे कर्नाटक मोहिमेवर निघालेले आहे आणि त्यावेळी कुतुबशहा मात्र शिवाजीराजांना भेटण्यासाठी येतोय. पण अगोदर मात्र बहिर्गणाई पुढे गेले आणि त्या कुतुबशहाच्या राज्याच्या भौतिक माहिती करतायत एका गावात फिरवले. गळ्यामध्ये संबळ अडकवला आणि गावात प्रवेश केला. जसा संबळ पाहिला तशी पोरं ओरडत गेली, पाटील पाटील, गावात गोंधळी आलाय गोंधळी, अरे आलाय गोंधळी, तर घालू गोंधळ. म्हणून पाटलानं गोंधळ बोलवून धाडलं. गोंधळ्याला गोंधळी म्हणावं तर बंबाडांच्या संबडान दिसतंय, अरे नाही म्हणावं तर गळ्यात संबळ आहे. तसा गोंधळ्याला बोलवला म्हणले कोरोना काळात गोंधळ घालताच आला नाही. आज जगदंबेच्या माध्यमातून जागराला गोंधळ घालताच आलाय. घालू गोंधळ, जागराला गोंधळ, घालू गोंधळ. म्हणून गोंधळाचा चौक मांडलं आणि गोंधळाला सुरुवात झाली. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेले गोंधळी, चिमट काढून बघूयात. म्हणून गोंधळ्यानं चाल बदलली. आया बहिणी देता दुश्मनाला, लाज वाटल्या पाहिजेत मिशा बाळगायला. अरे हिजड्यानं देत लुगड्याला, भर पांगड्याला. अरे म्हणले हे गोंधळी नव्ह, हे गोंधळी नव्ह, हे काहीतरी वेगळंच बोलायला लागले. मग विचारलं, कुणाचे राव तुम्ही कोण? कुठून आला नेरूळ? नेरूळला नाही. कुणाचे राव तुम्ही कोण? कुठून आला गडाला? सांगितलं, आम्ही छत्रपती शिवाजीराजांचे दूत आहोत, सेवक आहोत, शिवाजीराजांसाठी प्राण अर्पण करायला तयार आहोत. शिवाजीराजे कर्नाटक मोहिमेवर येत आहेत, राजांना सहकार्य कराल? आणि त्यावेळी त्या गावातील सर्वांनी वचन दिलं, आम्ही शिवाजीराजांच्यासाठी मरायलाही तयार आहोत, मरायलाही तयार आहोत. मग शिवाजीराजे जसं कुतुबशहाच्या वेशीपर्यंत आले, कुतुबशहानं या मराठ्यांची ताकद ओळखली होती. अरे वेशीवरच थांबवलेलं बरं, आत आणलं तर सोपं नाही, सोपं नाही. इथं वेशीवर, इथं वेशीवर थांबवलेलं बरं. म्हणून कुतुबशहा आलाय वेशीपर्यंत आला कुतुबशहा. आणि कुतुबशहानं राजांना मुजरा केला, राजा चला आमचं राज्य पाहिला. त्याला राजांच्या सोबत कुतुबशहा चालायला लागलाय. कुतुबशहा सांगतो, राजे हे पहा माझं घोडदळ. बघता बघता राजे पुढे जाऊ लागले. कुतुबशहा सांगतोय, राजे हे पहा आमचं पायदळ. बघता बघता राजे पुढे जाऊ लागले. हे पहा राजे आमचं हत्तीराळ. आता मात्र राजांच्या लक्षात आलं, हा स्वतःची मिरासी मिरवतोय आणि बोलू लागला, असे हत्ती आहेत का तुमच्याकडं? आहेत का तुमच्याकडं? असे हत्ती आहेत का तुमच्याकडं? तसा प्रश्नाला उत्तर दिलं राजांनी, अरे आम्हाला हत्तीची गरज नाही, हत्तीच्या ताकदीची माणसं आहेत माझ्याकडे.
हत्तीच्या ताकदीची माणूस. मग म्हणले असा एखादा माणूस आणलाय का? एखादा? तसं राजांनी चुटकी वाजवली. राजांच्या पाठीमागे 8व्या क्रमांकावर उभा असणारा यसाजी कंक चटकन पुढे झाला. राजांना लवून मुजरा केला. राजांनी यसाजीच्या पाठीवर थाप टाकली. हा पहा माझा हत्तीच्या ताकदीचा माणूस. त्या थापेनं यसाजीच्या अंगात कुठून बळ आलं होतं कुणास ठाऊक. आणि यसाजी त्या कुतुबशहाच्या मदमस्त झालेल्या हत्तीवर चालून जायला तयार झाला. कुतुबशहाचा हत्ती म्हणजे त्या हत्तीला नसेची दारू पाजलेली, नसेची दारू पाजून मद्यधुंद केलेला हत्ती चावताळून चीर चीर करत समोर येताना पाहिला. माझ्या यसाजीनं सुद्धा कमरेचा सेला आवळला आणि हत्तीवर झेप घेतली. जशी हत्तीवर झेप घेतली तसं राजांनी डोळे मिटले. जगदंब जगदंब, अरे माझ्या स्वार्थासाठी मी किती नररत्नांचे बळी द्यायला तयार करू लागलोय. राजांच्या डोळ्यासमोर उभा राहिला मुरारबाजी. जगदंब जगदंब, राजांच्या डोळ्यासमोर उभा राहिला तानाजी. अरे गड आला पण माझा सिंह परत माघारी आलाच नाही. राजांच्या डोळ्यासमोर उभा राहिला शिवाकाशी. अरे समोर मरण दिसतंय तरी सुद्धा मरणाला समोर गेला. मरण दिसत असून सुद्धा राजांच्या डोळ्यासमोर उभा राहिला बाजी प्रभू देशपांडे. जगदंब जगदंब, आणि आज माझ्या हत्तीसाठी माझ्या यसाजीला हत्तीच्या समोर उभा केलाय. पण यसाजीची हत्तीची झुंज चालू झाली होती. एक हत्ती दुसऱ्या हत्तीवर तुटून पडलेला होता आणि एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर 4-5 तास ती झुंज चालली. आणि त्याच वेळी यसाजीची तलवार चालली. चीर 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 कर हत्ती निघून गेला आणि गर्जना झाली. राजांनी डोळे उडून पाहिले तरी तो मदमस्त झालेला हत्ती निघून गेला होता. आणि माझा नररत्न मर्द मराठा यसाजी कंक नावाचा हत्ती राजांच्या समोर मुद्रा करून उभा राहिला होता. अरे ही ताकद आली कुठून? तर राज्यांच्या शाबासकी मधून हत्तीची ताकद उभी राहिली. आजही आपल्या मराठ्यांची पोरं कमी नाही. फक्त पाठीवर शाबासकीची थाप पडणं गरजेचं आहे. पाठीवर शाबासकीची आपण तिथंच कमी पडतोय. शाबासकीची थाप द्यायला कमी पडतोय. त्यामुळं पोरं पुढे येत. त्या तरुण मुलं पुढे येण्यासाठी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिलीच पाहिजे. आणि खरं तर भक्ती आणि शक्तीचा हा जो जागर आहे की ज्यांच्यामुळे कायमस्वरूपी तेवत राहिला, त्यांचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली आता जरा शिवचरित्रातून बाहेर येता का? अभंग कोणता होता सांगा? कोणता होता अभंग? कोणता मोठा सांगा की? तुझा हीच भावी माझी आस. कीर्तन सुफळ झालं बरं. कारण उद्या जर विचारलं चुकून कोणी कालचं कीर्तन लई जोरात, कसं काय झालं? आऊ एकदम जोशात अभंग कुठला घेतला? तसलं काही विचार करा ते काय करायचं. अभंग कुठला घेतला होता ते काही विचारू नका. आपल्या कीर्तनात असं होत नाही. सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा अभंग समजला पाहिजे. साध्या सुटसुटीत भाषेत त्यांना कळलं पाहिजे. कारण सगळे प्रगल्भ ज्ञानी असतात, प्रकांड पंडित असतात असं
नाहीतर संस्कृत भाषेतलं तत्वज्ञान मराठीत संतांनी आपल्याला सांगितलं, पण संतांची भाषा थोडी आता जड जाते, म्हणून साध्या बोली भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल की माझं नसून भगवंताची संतांची देण आहे, आणि जे चुकीच असेल ते माझ्या बुद्धीचे दोष असतील, माझ्या वाणीचे दोष असतील, ते माझे मला परत करा. योग्य असेल ती संतांची देण सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. या तुकाराम